श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपला जन्म झाल्यावर आई सटवाई आपल्या कपाळावर आपले भाग्य लिहून जाते आणि त्यानुसार आपलं आयुष्य घडत जातं. पण आपल्या स्वामी आईने आपल्याला एक असा मार्ग दाखवला आहे. मी तर म्हणेन आपल्या सर्वांना आईने एक संधीच दिली आहे की आपलं आयुष्य आपण आपल्याला हवं तसं घडवू शकतो. ते म्हणजे अध्यात्म. त्यात आपण पूजा, नामस्मरण, ध्यान, चांगली कर्म निर्मळ मनाने केली तर मात्र आपली आई आपले भाग्य बदलू शकते. कारण जर आपण वरच्या गोष्टी आपल्या जीवनात आणल्या तर आपल्या गेल्या जन्मानुसार किंवा आपल्या प्रारब्धाने जे काही वाट्याला आलं असेल ते फक्त आईमुळे बदलू शकतं. हो, आपले भोग असतील तर ते भोगावेच लागणार. पण जर आपण आध्यात्मिक मार्गाने आईचा हात धरला तर मात्र आपल्या भोगाची तीव्रता कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते. म्हणूनच जे काही आपल्या आयुष्यात घडतंय त्याला सामोरे जाऊन आपल्या मनात जे काही आहे त्या आईला सांगून सगळ्या गोष्टींमध्ये आपण समाधान मानलं पाहिजे. आपल्याला आयुष्य जगण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या प्रमाणातच कमवल्या तर आपलं आयुष्य खूप छान घडून येईल. जास्त हाव आकांक्षा कशाला? आपण समाधानी असू तरच आपण सुखात राहू शकतो. आपल्याकडे जर भरपूर पैसा, कपडा, लत्ता आहे आणि जर आपण आनंदच उपभोगू शकत नाही तर या गोष्टींचा काय उपयोग? आपण थोडेसे आपल्याला जितकी गरज आहे तितकं कमवून जर आपण समाधानी राहणार असू तर जीवाचा आटापिटा करण्याची गरज काय? खरंच आपण आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी आहे त्याकडे दुर्लक्ष करून जे नाही त्याच्या पाठीमागे धावतो आणि आयुष्य बेरंग करतो. प्रत्येकाने सुखी, समाधानी आणि संतुष्ट राहण्यासाठी जितकं हवंय तितकं कमवावं व ते जपावं. मग बघा आयुष्य कसं भरून निघेल. आपल्याला आनंदी राहण्यासाठी पैशांची नाही तर एकमेकांशी प्रेमाने, मायेने वागण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, पैसा हा आपल्या आयुष्याचा भाग आहे, आपलं आयुष्य नाही. म्हणूनच आयुष्य जगण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावणं व्यर्थ आहे. सुखाने जगण्यासाठी सुख शोधायला जाणं चुकीचं आहे. कारण जे आपण बाहेर शोधत आहोत ते सगळं काही आपल्या आतमध्येच आहे. पण आपण आपला वेळ वाया घालवून त्या सुखापासून दूर होत चाललो आहोत. खरं तर ह्या सर्व गोष्टी बाहेर शोधण्यापेक्षा आपल्या अंतर्मनात शोधण्याचा प्रयत्न करा. मग बघा जे सुख तुम्हाला मिळेल त्या सुखाला दुसऱ्या कसल्याच गोष्टीची सर येणार नाही. म्हणूनच सर्वात आधी आपण आपल्याला आयुष्यात नक्की काय हवंय हे ठरवावं. सुख की समाधान, आनंद की दिखावा. मग आपण आपली दिशा योग्य रीतीने ठरवू शकतो. श्री स्वामी समर्थ.